तर बघा 5:30 वाजले. 5:30 वाजता सडा रांगोळी पण झाली आहे. खूप छान असं वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे पहाटचं. तर खूप भारी वाटतंय ना. तर मस्त सकाळी सकाळी सडा रांगोळी होऊन गेली आणि आता आपली दररोजचीच देवपूजा ही. तर तुळशीला पाणी घालायचं, त्यानंतर हळदी कुंकू लावायचं, स्वतःला पण लावायचं आणि तुळशीला पण लावून घ्यायचं. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आहे ना सूर्याला पण पाणी घालायचं. तर दररोजचीच देवपूजा असते ही, पण गावाकडं कसं असतं माहिती आहे का, संक्रांत जवळ आली की हळदी कुंकू तुळशीला पण लावायचं असतं आणि आपल्या गोठ्यात जी गावरान गाय असते ना तिला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि स्वतःला पण लावायचं असतं. तर अशी प्रथा आहे गावाकडं. आपण दररोजचीच देवपूजा करतो, पण संक्रांतीच्या वेळेस आहे ना जास्त महत्त्व असतं तुळशीचं आणि गावरान गाईचं. तर मी पण आमच्या गोठ्यामध्ये आली आहे गावरान गाईची पूजा करायला. तर दररोज पहाटेच होऊन जाते, पण आज थोडा उशीरच झाला. तर गाईची पूजा झाल्यानंतर इथं उंबरठा लेपन करायचं होतं. सकाळी लवकरच जेव्हा सडा टाकला ना, म्हणजे सडा कालच टाकेल होता मी, पण रांगोळी आहे ना सकाळी काढली. तर रांगोळी काढायच्या वेळेस आहे ना उंबरठा पण धुवून घेतला होता. उंबरठा सुकल्यानंतर त्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि हळदीचं लेपन केल्यानंतर सुकला तो आणि त्यावरती मग रांगोळी काढून घेतली. कसं असतं माहिती आहे का, उंबरठ्यामध्ये ना 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळं आहे ना आपण असे दररोज तर नाही करत, पण सणावाराला आपण उंबरठ्याचे पूजन केले पाहिजेत, रांगोळी वगैरे काढली पाहिजेत. भारी वाटतं, एकदम फ्रेश वाटतं उंबरठ्यावरती रांगोळी काढल्यानंतर किंवा उंबरठा लेपन केल्यानंतर. तर आता उंबरठा लेपन झालं, उंबरठ्यावरती रांगोळी पण काढून झाली आणि खाली पण थोडीशी छोटीशी रांगोळी काढते. हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली. आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप अशा मनपूर्वक शुभेच्छा. मकर संक्रांतीचा सण, तर सणाची सगळ्यांचीच धावपळ. तर उंबरठा लेपन करायचं, रांगोळ्या काढायचे, सडा टाकायचा आणि सणाचा स्वयंपाक करायचा, सुगडं पूजन, हे सर्व कामं 12 वाजेपर्यंत झाली पाहिजेत. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आज पुरणपोळी ना दीदी करणार आहे, म्हणजे दीदी बनवणार आहे पुरणपोळी, बाकीचा स्वयंपाक मी करणार आहे. तर चला आज कशा पद्धतीने दीदी पुरणपोळी करते आणि मी माझं पण सुगडं पूजन कसं आहे आमच्याकडं, तर ते तुम्हाला मी थोडक्यात शेअर करते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा बाहेरचे देवपूजा वगैरे सर्व झाली आहे, रांगोळी काढून झाली. आता इथं रशीची तयारी करायची आहे. म्हणजे बेसन पीठ पण कालून घेतलं आहे, तर दूध पण गरम होतं आहे, भात पण शिजतो आहे आणि पुरण पण वाटून झालं आहे, शिजून पण झालं आहे. इथं दिदी ना पुरणाच्या पोळ्या करते. आज तिला म्हणजे पुरणपोळ्या शिकायच्या आहे. तर ती पुरणपोळ्या करते. ती बोलली की मम्मी मी आज पुरणपोळ्या बनवणार आहे चुलीवरती आणि तू काय बनवू नको म्हणे, तू बाकीचं स्वयंपाक कर आणि मी पुरणपोळ्या बनविते. तर ती बनवू राहिली पुरणपोळ्या इथं चुलीवरती. तुम्हाला दाखवलं मी थोडं आणि तिला म्हटले होते मी तू पूर्ण पुरणपोळ्या कर, मी शूट घेते म्हणून, पण ती नाही बोलली, त्यामुळं मी काही घेतलं नाही. तर चला आता आहे ना रशीची तयारी करायची. तर लाईट नव्हती ना, त्यामुळं पाट्यावर वाटून घेतलं आहे मी रशीचा मसाला. खोबरं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या काड्या आणि कांदा भाजून असं सर्व मिश्रण आहे ना, म्हणजे सर्व मसाला आहे ना मी पाट्यावर वाटून घेतला. त्यानंतर आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे 2 पळ्या आणि वाटलेला मसाला चांगला तळून घेतला तेल सुटेपर्यंत. त्यामध्ये ना आता आपले घरगुती मसाले टाकले. लाल तिखट टाकलं आहे 1 चमचा, पाव चमचा हळद आणि 3 चमचे काळा तिखट टाकलं आहे आणि ते तळून झाल्यानंतर आहे ना थोडंसं पाणी टाकलं. पाणी टाकून मसाला चांगला शिजून घेतला. शिजून घेतल्यानंतर तेल सुटलं त्याला आणि त्यामध्ये आपण जी डाळ वाटून म्हणजे शिजून घेतली तिनं पुरणाची, त्याचं पाणी टाकलं आहे. म्हणजे येळवणीची आमटी आम्ही इकडं रशीच म्हणतो, तर सार म्हणता कोणी कोणी. तर आज अशी मी सार म्हणजे सार किंवा येळवणीची आमटी रशी हे रेसिपी तुमच्या संग शेअर केली आहे थोडक्यात. तर आता आहे ना मस्त अशी रशी उकळली आहे. त्यानंतर मी आता खिरीची तयारी करते आहे. तर आज आहे ना मी भाताचीच खीर करणार आहे, म्हणजे भात शिजून घेतला आहे त्याची खीर बनवणार आहे. तर त्यासाठी ना मी थोडासा भात काढून घेतला आहे पातेल्यामध्ये आणि तो चमच्याने ना असा घोटून घ्यायचा. थोडंसं गरम पाणी टाकायचं त्यामध्ये, म्हणजे तो थोडासा सैल होतो. तर चांगला घोटून घेतला की त्यामध्ये आता पुढची प्रोसेस म्हणजे आपण तूप गरम करायला ठेवलं 2 चमचे. तर तूप चांगलं गरम झालं आहे, त्यामध्ये ना
काजू बदामाचे काप घेतले, ते चांगले तळून घेतले तुपावरती खरपूस. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं किसलेलं खोबरं टाकलं आहे. हे खोबरं ना मी भाजून घेतलेलं होतं, तर तेच खोबरं मी टाकलं आहे. थोडंसंच परतून घेतलं. त्यानंतर थोडंसं अर्धासा कप पाणी टाकलं. म्हणजे आपण जे भात टाकू ना, शिजलेला भात टाकू ना, त्याचा गटका होणार नाही. तर मग आता शिजलेला भात आहे ना, तो टाकून द्यायचा आपण ह्या मिश्रणामध्ये आणि एकजीव करून घ्यायचा. तर पूर्ण चमच्याच्या साहाय्याने एकजीव झाला. त्यानंतर यामध्ये ना थोडंसं दूध टाकायचं आहे. तर साय बाजूला करून टाकायचं. जर तुम्हाला जास्त तूप पाहिजे असेल तर तुम्ही साय टाकली तरी चालेल, पण मी साय बाजूला करून मग दूध टाकलं आहे. दूध काय जास्त टाकलं नाही, थोडंसंच टाकलं, कारण आपण नंतर लागलं तर टाकता येईल. त्यामुळं आधी थोडंसंच वापरून घेतलं. तर दूध टाकून घेतल्यानंतर चांगलं घोटून घ्यायचं आहे आपल्याला. तर म्हणजे गठुळी राहता कामा नये अशा प्रकारे. तर त्यानंतर साखर टाकायची, कारण आपण भात शिजून घेतला आहे, त्यामुळं आपल्या खिरीला काही जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे आहे ना साखर लगेच टाकून द्यायची. परत चांगलं साखर पगळेपर्यंत आहे ना घोटून घ्यायचं, म्हणजे हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण वेलची, सुंठ आणि जायफळाची पूड आहे ना टाकवायची. 1 चमचा पूड होती ती टाकली मी. त्यानंतर आहे ना 5-1 मिनटं चांगली उकळी येऊ देऊ. तर मस्त अशी घट्टसर खीर आपली तयार होती. आणि ही खीर आहे ना खूप छान अशी लागते आहे. थंड झाल्यानंतर आहे ना थोडीशी घट्ट होती ती. आता जरी पातळ दिसते ना, पण थोडी थंड झाल्यानंतर आणि शिजल्यानंतर आहे ना घट्ट होती. तर हा तांदूळ आहे ना मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे. तर इंद्रायणी तांदूळ आहे ना असं चिवट राहतो ना, चिकट राहतो. तर त्यामुळे ना ती खीर इंद्रायणी तांदळाची खीर आहे ना घट्ट होती आणि खायला पण एकदम चविष्ट लागते. त्यामुळे ना मी इंद्रायणी तांदळाचीच खीर करत असते. खूप भारी लागते खायला. तर आता 5-1 मिनटं चांगले आपण हिला उकळू देऊ. तोपर्यंत आहे ना असंच हलवत राहायचं आहे, म्हणजे तिच्या गठोळ्या होती नाही. तर बघा मस्त अशी खीर उकळली आपली. आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की खीर करून बघा, खूप छान लागते. तुम्हाला ही नक्की आवडेल अशा पद्धतीने केलेली खीर. तर यामध्ये आधीच आपण आहे ना भाताला मीठ वापरलेलं असतं ना, त्यामुळं या खिरीमध्ये काही मीठ टाकायचं नाही. कारण खिरीमध्ये पण आपण थोडंसं मीठ टाकीत असतो, कारण आळणी नाही होऊ ना म्हणून. तर भाताला मीठ असतं ना, त्यामुळं मीठ नाही टाकायचं, नाही तर जास्त मीठ होऊन जातं. मग खीर आहे ना खारट, म्हणजे खिरीला खारटपणा येतो त्यामुळं. तर हे बघा मस्त अशी खीर उकळली आपली. तर ही खीर आहे ना तयार झाली आहे. बघा मस्त दिसते ना, आणि चवीला पण खूप छान लागते आणि वास पण इतका भारी येतोय ना, तोंडाला पाणी सुटलं आहे एकदमच. तर लगेच खावीशी वाटते आहे. तर बघा मस्त अशी खीर तयार झाली आहे. तर आता आपण आहे ना खीर झाली तर सुगडसाठी आपण जे लागणाऱ्या वस्तू आहे ना, काल काही गोळा करून आणल्या होत्या. तर आज काही राहिलेल्या होत्या, त्या गोळा करून घेऊ. तर चला आता सुगड्या पूजनची आपण तयारी करू. तर आता आहे ना मी ऊस इथं घराजवळच ऊस होता तो घेतला. गव्हाच्या ओंब्या पण आहे, तर हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. तर ऊसाचे आहे ना म्हणजे बारीक बारीक तुकडे करून घेते आहे. तर आपल्याला बोळक्यामध्ये टाकता येईल ना अशा प्रकारे ना सर्व वस्तूचे ना तुकडे करून घेते, म्हणजे आहे ना आपल्याला सोपं जाईल सुगडं पूजण्यासाठी. तर चला आता आहे ना हे सगळे म्हणजे सगळ्या वस्तूंचे तुकडे करून झाले. तर आता आहे ना आपण पूजन म्हणजे सुगडं पूजन करायला सुरुवात करू. तर बघा इथं आहे ना मी एक कपडा आथरला आहे. तर म्हणजे पूजेसाठीच आथरतो आम्ही. त्याच्याकडे नाही ना दीदीने रांगोळी काढली छान अशी, थोडंसं काहीतरी डेकोरेशन केलं आहे. तर बघा अशा पद्धतीने ना मी बोळक्यांमध्ये अगोदरच टाकून घेते आणि त्यानंतर मग पूजनला ठेवते पुढे. तर प्रत्येक वस्तू आहे ना थोडी थोडी टाकायची आहे. बोरं, ऊस, गाजर, बिब्याची फुलं आणि आपले भुईमुगाच्या शेंगा पण टाकतो आम्ही, हरभरे, परत तिळगूळ, तीळ असे सर्वच पदार्थ टाकायचे. गव्हाच्या ओंब्या पण टाकायचे. आणि म्हणजे ना आमच्या दोघींचे 10 बोळके, म्हणजे 5-5 एक-एक सुगडं. आणि त्यानंतर तुळशीचं पण असतं. आम्ही तुळशीचं पण सुगडं पूजित असतो. तर तुळशीचं आहे ना ते ब्लाऊज पिसावर करायचं असतं. जसं आपण बोळक्यांमध्ये टाकलं ना त्याच प्रकारे ना आपण पिसावर ठेवायचं असतं. तर इथं आहे ना पीस आथरला आहे मी कपड्यावरतीच. तर त्यावरतीच आता आहे ना तुळशीचं पण वसवा पुंजून घेते, सुगडं पुंजून घेते सॉरी. तर 5 गंज करायचे असते. आणि 5 गंजांवरती ना आपण जे बोळक्यांमध्ये वस्तू ठेवले ना, भुईमुगाच्या शेंगा, गाजर आणि बोरं, तिळगूळ, ऊस आणि हरभरा, असे बरं जेवढं आपण बोळक्यांमध्ये टाकलं ना
तेवढं आपण पिसावर पण ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे आमच्या आई आहे ना म्हणजे सासूबाई, तर त्या अशा याचं तुळशीचं पण पुंजत असताना तर सुगडं, तर त्यामुळे ना मी पण पुंजते. ते माझ्या शेजारीच बसले आहे, सांगताय मला तसं मी करते आहे. आणि हळदी कुंकू पण आहे ना जे सुगड्याला आहे ना इथंच लावून घेते आहे, म्हणजे आहे ना डायरेक्ट मग तिथं ठेवायचं आणि त्यानंतर आपण आरती करून आणि दर्शन घ्यायचं. तर अशा पद्धतीने ना सुगडं पुंजत असतं. तर मला एवढं माहिती, तर तशा पद्धतीने मी केलं आहे. तर तुमच्याकडं कशी पद्धत आहे ही मला कमेंट करून सांगा. आणि माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आहे ना हळदी कुंकू लावून घेते आणि त्यानंतर सुगडं तिथं ठेवून देते पूजण्यासाठी. तर बघा देवपूजा वगैरे सर्व झाली, जेवणं झाले आणि आता 3 वाजले. तर 3 वाजता आहे ना आम्ही मस्त असं पतंग उडवतोय. खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी, पतंग उडवले. तर बघा मला आहे ना विराज सांगतोय कशा पद्धतीने पतंग उडवायचं आहे ते, तसं मी उडवते. आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच वेळ आहे माझी पतंग उडवायची. तर मला आणि दीदीला तो शिकवतोय कसा पतंग उडवायचा तो. तर आम्ही अगोदर म्हणजे आधी कधी पतंगच उडवलेला नाही आहे, तर आजच सांगतोय तो आम्हाला आणि शिकवतोय. तर बघा पतंग पण किती वरती गेला आहे आणि खूप असा एन्जॉय केला आहे आम्ही पतंग उडवायचा. खूप मस्ती केली. तर चला तुम्ही पतंग उडवला का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता भेटू संध्याकाळीच तुमच्या म्हणजे संध्याकाळीच भेटू आता तिळगुळ घ्यायच्या वेळेस. तर चला. तर बघा इथं आहे ना आता संध्याकाळच्या वेळेस तिळगुळ घेतोय. तिळगुळ घ्यायच्या वेळेस आहे ना विराज, मी आणि दिदी आम्ही तिघांनी तिळगुळ घेतली आजी बाबा म्हणजे यांच्या तिघांकडून. तर यांनी पण आजी बाबांचं दर्शन घेतलं आहे आणि दिदीनी, मी आणि विराजनी पण घेतलं आहे. आणि रवी आला आहे म्हणजे माझा पुतणे येतो, तो पण आलेला होता तिळगुळ घेण्यासाठी. तर चला व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करणार आहे. आम्ही सर्वांनी तिळगुळ घेतलं, तुम्ही पण घेतलं का? तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. असंच सपोर्ट आणि आशीर्वाद तुमचा आमच्या पाठीमागे राहू द्या.